सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो, रिॲक्शन रोहित या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जे काही तुम्ही थंबनेल वाचलंच असेल, तर महाराष्ट्रामध्ये तिसरे आघाडी सरकार होऊ शकतं का? त्यामध्ये कोण कोण येऊ शकतं? तर प्रकाश आंबेडकरजी, त्याच्यानंतरनं मनोज जरांगे पाटील, त्यानंतरनं बच्चू कडू साहेब आणि जे काही आपले राजे आहेत, हे असे 4 जण मिळून. तर हे जे काही येणारी विधानसभा आहे, प्रकाश आंबेडकरांनी सरळ संकेत दिलेले आहेत की जर आमची सत्ता आली तर आम्ही आमच्या मार्गाने जे काही मराठा आरक्षणचं आहे, तो मराठा आरक्षण आम्ही आमच्या पद्धतीने देऊ. ते त्या शब्दावरती ठाम आहेत. आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, प्रकाश आंबेडकरच आम्हाला आरक्षण देऊ शकतात. आणि त्याच्यानंतरनी बच्चू कडू साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये हिवाळा अधिवेशन नागपूरचं 13 डिसेंबरला सांगितलेलं आहे की जर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर प्रकाश आंबेडकरजी जर झाले तर ह्या महाराष्ट्र चित्र वेगळंच असेल. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर खूप आपला महाराष्ट्र पुढे जाईल, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ते प्रकाश आंबेडकर साहेबांनी ते मान्यसुद्धा केलेलं आहे. मग एकंदरीत जरांगे पाटील म्हणतात, बच्चू कडू साहेब म्हणतात, तर भविष्यामध्ये जे काही येणारी विधानसभा आहे, तर त्या विधानसभेमध्ये बच्चू कडू असं एक वक्तव्य केल्यामुळे की बाबा पुढील मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर असावे, म्हणजेच तथा प्रकाश आंबेडकर. तर मित्रांनो, जे काही आता सध्या शिंदेसाहेब आणि आपले गृहमंत्री देवेंद्र साहेब आहेत, तर भर विधानसभेत त्यांच्या समोरच असं बोलणं म्हणजे त्यांच्या तोंडावर एक चपराक मारल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही परवाचं शंभूराजे यांचं जे काही भाषण तुम्ही ऐकलं विधानसभेतलं, तर त्यांनी त्या बच्चू कडू साहेबांना अशी ऑफर केली की बच्चू साहेब अजून एकदा आपण गुवाहाटीला जाऊयात का? त्यांचं असं वक्तव्य अख्ख्या महाराष्ट्राला हसवण्यासारखं आहे. तर म्हणजे अजून एकदा बच्चू कडूंना ऑफर दिल्यासारखं झालं मित्रांनो. कारण कुठेतरी पैसा कमी पडतोय का असा समज आलेला आहे. परंतु बच्चू कडू साहेब, माझा पक्ष वगैरे काय नाही, मला पुढे त्यांनी कुठेतरी संकेत दिलेले आहेत की ह्या तुमच्या ह्या जे काही चाललेलं आहे त्यामधनं मला बाहेर पडायचं आहे, असं कुठेतरी बच्चू कडूंचे संकेत आहे. आणि पुढे जे काही आहे आरक्षणचा मुद्दा, तर तुम्हाला माहितीच असेल, सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलं होतं आणि टिकवण्यात आलं पण होतं. पण मोठ्या चष्म्यावाल्यांनी एकाने याचिका दाखल केली मराठा आरक्षणाविरोधात आणि तिथं सगळं पाणी पडलं त्या आरक्षणावरती आणि आरक्षण कॅन्सल करण्यात आलं. सदावर्ते वकील हे आहेत, त्यांनी याचिका केली की सुप्रीम कोर्टात की मराठ्यांना आरक्षण हे या कायद्याच्या चौकटीत नाही, अशी याचिका करून ते आरक्षण रद्द केलं. आणि जे काही मराठा समाज होता त्यांना EWS प्रमाणपत्र तात्पुरते त्यावेळेस देण्यात आले. तर मित्रांनो, जे काही सदावर्तेच्या घरावरती हल्ला झाला त्याच्यानंतरनी जे काही मराठा समाजाचा रोष होता तो अशा व्यक्तीवर होता की भुजबळ आपले जे काही सदावर्ते होते त्यांच्या घरावरती हल्ला झाला, त्यांची गाडी फोडण्यात आली. मग परत असं जे काही हल्ला झाला, सदावर्तेच्या गाडीवरती गाड्या फोडण्यात आल्या. तर मंगेश त्यांचं नाव होतं की सरपंच होते एका गावचे, तर त्यांनी गाडी वगैरे सगळं फोडण्यात आली. परत जे काही सदावर्तेची जे काही रिमोट कंट्रोल ज्याच्या हाती होतं ते सदावर्तेला मूठ केलं त्यांनी आणि भुजबळांना समोर आणलं. तर आता भुजबळ जर असं बोलत सुटलेले आहेत की पाक जरांगे साहेबांची दारुडा आहे तो, किडण्या फैल झाल्या, किडण्या सांभाळ, तब्येत सांभाळ, असं एकंदरीत बोलून कुठंतरी जरांगे पाटील या साहेबांचं कुठंतरी महत्त्व कमी करण्याचं कारस्थान हे सर्व जे काही भुजबळ साहेब आहेत ते करत आहेत का? कारण जे काही रिमोट कोणाच्या हातात आहे ते तुम्ही समजू शकता. एक रिमोट बंद केलेला आहे त्यांनी, तर ते रिमोट कोणाचं, तर सदावर्ते वकिलांचा आता सध्या रिमोट मूट केलेला आहे.
म्हणजे त्यांचं तोंड बंद केलेलं आहे. तर त्यांना आता ते कंट्रोल होणार नाही, कारण सहज मराठा समाज त्यांच्यावरती हल्ला करू शकतो किंवा त्यांना टार्गेट करू शकतो. तर आता टार्गेट न करण्यासारखी व्यक्ती कोण आहे, तर भुजबळ साहेब आहेत, मंत्री आहेत आणि अख्खा समाज त्यांच्या जो ओबीसी समाज आहे तो त्यांच्या पाठीशी आहे. तर अशी व्यक्ती त्यांनी हुडकून काढलेली आहे आणि जरांगे पाटील यांचं कुठेतरी महत्त्व कमी करण्याचं एक कारस्थान चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता झालेलं काय आहे, तर पहिला जसं मराठा आरक्षण कशामुळे भेटलं नाही आणि का इतका विरोध होत गेला, तर पहिला कसं होतं, मराठा आरक्षण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ही जी दरी होती, ती दरी राजकारणाने निर्माण केली आणि जे काही गरीब मराठा होता तो गरीब खाली दाबला गेला आणि जो श्रीमंत मराठा होता तो वर दाबण्यात आला, म्हणजेच वर गेला. तर आता तो श्रीमंत आणि गरीब झाल्यानंतरनी आता अजून एक दुसरी नवीन दरी जी निर्माण झालेली आहे, जे काही या राज्य शासनाने राज्यकर्त्याने जो खेळलेली आहे, ती खूप मोठी खेळलेली आहे. ते तुमच्या लक्षात आणून देण्याचं मी आता काम करणार आहे. तर मराठा आणि कुणबी मराठा यामध्ये जे काही त्यांनी दरी निर्माण केलेली आहे. आता तुम्हाला तुमच्या माझ्यासाठी सांगतो, जे काही कुणबी मराठ्याचे दाखले आहेत ते राज्य शासनाने सध्या वाटण्यास सुरू केलेले आहे, वाटप चालू आहे. तर आता जो काही त्यांना सर्टिफिकेट भेटलेले आहेत कुणबी मराठ्याचे, तर ते आता कशाला आंदोलनामध्ये येतील, ते आपल्या घरीच बसतील, बाबा आपल्याला सर्टिफिकेट भेटलेलं आहे, उद्या आपण काय तर उलटसुलट काय करायला गेलो तर आपल्या ज्या काही लेकराला नोकरी लागणार आहेत ते कुठेतरी केसेस होतील, हे होतील, ते होतील. आता तो मराठा कशाला बाहेर पडेल, आणि तो मराठा कुणबी जो मराठा आहे तो लाखोच्या संख्येत आहे मित्रांनो, कमी संख्येमध्ये नाही, तर तो अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येमध्ये आहे. तो रस्त्यावर येणारा माणूस आज घरात बसणार आहे. शासनाची खेळी बघा, त्यांना कुणबी मराठे देऊन टाकले. आता आणि कुणबी मराठा ह्यामध्ये सुद्धा आता गरीब डुप्लिकेटसुद्धा म्हणजे वशिलेबाजीसुद्धा चालून हे सर्टिफिकेट देण्याचं कामसुद्धा आपल्या कानावरती आलेलं आहे. 10,000 20,000 रुपये कुठेतरी देऊन ते सर्टिफिकेट काढण्याचं रॅकेटसुद्धा चालू आहे, असं आपल्या कानावर आलेलं आहे आणि ते सुद्धा आपण जाहीर करणारच आहोत. महत्त्वाचं म्हणजे आता जो काही गरीब मराठा होता तो 10,000 15,000 खर्च करून सर्टिफिकेट कुठं काढेल. तर हा एक मोठा स्कॅम सुरू झालेला आहे आणि जो गरीब मराठा होता तो गरीबच राहणार आहे. असे करण्याने जरांगे पाटील यांचं जे काही सरसकट मराठ्यांना जे काही कुणबी प्रमाणपत्र किंवा आरक्षण देऊन टाका, हे रास्त मागणी अगदी योग्य आहे, कारण खूप त्यांनी मागणी महत्त्वाची केलेली आहे. असा हा कुणबी मराठा असा एक दरी निर्माण केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवरती, तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच रिलेटेड व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत मित्रांनो. तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही मत आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा. जय शिवराय, जय भीम.